नमस्कार. 4 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व सरकार घडले. आपल्या महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार साहेब यांचं नुकतंच आपल्याला निधन झालं. मी प्रथमतः त्यांना शिवसेनेच्या वतीनं आणि माझ्या बिजवडी पंचायत समिती गणाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो. मी सुधीर सुभाष पाटील, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून बिजवडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे. आमचं चिन्ह मशाल असून मी जनतेला आव्हान करतो की आपण आपल्या गणातील मशाल चिन्हावर मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं प्रथमतः मी आवाहन करतो. तुम्ही कुठलं विकासाचं विजन घेऊन आव्हान करताय? काय झाले, आमच्या पंचायत समिती गणामध्ये एकूण 16 गावे आहेत. 16 गावापैकी 7 गावं हे पुनर्वसित आहेत आणि पुनर्वसित गावामध्ये अजून त्यांना त्या गावांना गावठाण दर्जा मिळालेला नाही, ST स्टँड नाही, शाळेत शिक्षणाचं आधुनिकरण झालेलं नाही, अशा विविध गोष्टी आहेत. आता आम्ही पंचायत समिती 16 गणामध्ये 16 गावामध्ये करत असताना रस्त्याची काही कामं राहिलेली आहेत, काही गावामध्ये पाणी नाही. ह्या अशा विकासाच्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहे. विकास झाला असं म्हणता येणार नाही, कारण बेसिक मुद्दे हे तसेच शिल्लक आहेत. अजून कुणीच आत्तापर्यंत 40-45 वर्ष झालं का आपल्या पुनर्वसन झालेली गावं आहेत, त्यांना अजून बेसिक पाण्याची सोय नाही, ST स्टँड नाही, त्याच्यानंतर त्यांना गावठाण दर्जासुद्धा मिळालेला नाही. असे बेसिक अजून प्रश्न मला निराश झालेले नाहीत. लाडक्या बहिणींचे पैसे याचे बंद झाले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय आव्हान करायचं महिलांना? आता लाडकी बहीण ही फक्त निवडणुकीपुरतीच होती अशी जनता बोलते. आता आम्ही त्याबद्दल बोलणं काही योग्य नाही, पण जनताच आणि लाडक्या बहिणीच सांगतात की ह्यांनी आम्हाला निवडणूक जुमला केलाय म्हणून. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? तुम्ही फिरताय आता तर? आम्हाला आमच्या गणातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिथं जाईल तिथं ऑप्शन करण्यासाठी महिला येत आहेत, घरोघरी स्वागत होत आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही कोविडमध्ये जवळजवळ 10,000 कुटुंबांना दिवाळीचा शिधा पुरवला होता. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही शाळेमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वह्या कपडे असं आम्ही देत असतो आणि कोणी अडचणीचं आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो. मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना एवढंच आवाहन करेन की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा, त्याच्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही स्वतःहून आम्हाला मतदान द्या. आता फक्त आम्ही पहिल्यांदा समोर येत आहे म्हणून आम्हाला विनंती करायची आहे की आपण आपलं एक बहुमोल मत देऊन आम्हाला विजयी करावं. जय महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब 4 दिवसापूर्वी त्यांचं अपघाती निधन झालं. शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्वच पदाधिकारी दुःखातच आहे. पण हे राजकारण एवढ्या खालच्या दर्जाला गेलेलं आहे. आपण सर्वजण बघत आहे, सर्वांनाच माहीत आहे. आज एवढे सर्व जनता, नागरिक, मतदार बंधू भगिनी हे सर्वजण दुःखात आहे. आम्ही काय जास्त कोणत्या पक्षावरती टीका करणार नाही, पण आमचं एक मत आहे. आम्ही आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार सुधीर सुभाष पाटील यांना सर्वच ठिकाणी आम्हाला एवढं सहकार्य होत आहे. एवढी जनतेतून आम्हाला सर्वांनाच असं बोललं जातं किंवा आम्हाला पर्यायच नव्हता. हे राजकारण वरच्या लेवलने एवढं खराब झालेलं आहे. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहून शिवसेनेचा उमेदवार 100% निवडून देईल. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळेस जे राजकारणी लोक होती त्यांनी आम्हाला खरं फसवलंच. आमचा त्यांनी फायदा करून घेतला. आमच्याकडे बघितलं नाही माघारी वळून. पण आमचं एकच म्हणणं आहे, आमची शिवसेना कट्टर आहे आणि आमचा शिवसैनिक
फाटका तुटका असू द्या, पण एक निश्चय आहे, आम्ही कधी या पक्षातून त्या पक्षात नाही. त्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं, आपण कुणाकडेही न जाता कुणाच्या हातापाया पडायची गरज नाही. आपण आपला पक्ष मजबूत कसा होईल ह्या अपेक्षेनं आपण काम करू. आणि आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये 7 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा 100% विजय होणार आहे हे नागरिकांनी ठरवलं आहे आणि आमचा विजय होणारच आहे. एवढं बोलतो त्यांना सपोर्ट केला, पण त्यांनी फक्त आमचा वापरच करून घेतला. पण आमच्या पदाधिकाऱ्यांना कधीही त्यांनी या बी पक्षाचा विचार केला जाईल व पक्षाचा विचार करू असं सगळी सारखीच आहे. आज आपण ह्याला नाव ठेवून त्याला नाव ठेवून उपयोग नाही. ही सगळी एकाच माळ्याचं मन इथं आणि सगळी मिळून मिसळून जायची. आपल्या जनतेला फक्त येडं करते, ती दाखवतात व तुम्ही फक्त येडीच माणसं आहे करत. आम्ही जिकडे पळत तिकडे तुम्ही आमच्या मागे पळत राहताय आणि थोडं लालच दाखवतात. आणि आम्ही ठरवलंय आमची शिवसेना एक खंबीरपणे आमचे नेतृत्व, आमचे जे पक्षाचे नेतृत्व आहे त्यांच्या आदेशांप्रमाणे आम्ही सर्वजण काम करत आहे.